आता आपण सोडवणार आहोत 2025 साली झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेची इयत्ता 3री मराठी माध्यमाची पेपर 1 ची प्रश्नपत्रिका. विभाग 1 मराठी. यामध्ये एकूण 25 प्रश्न असतील. प्रश्न 1. पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? मावशी, तुम्ही राहता कुठं? यामध्ये स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह ही 3 विरामचिन्हे वापरलेली आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न 2. खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा. साप चित्कार, चूक. सिंह गर्जना, बरोबर. मोर कलरव, चूक. बदमाशी किणकिण, चूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिंह गर्जना. प्रश्न 3. सोबतच्या आकृतीतील अक्षरे विशिष्ट क्रमाने वाचल्यास त्यातून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल? म्हण तयार होत आहे नव्याचे दिवस 9. यापैकी दिवस हा शब्द दिन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणजेच 4थ्या, 5व्या आणि 6व्या शब्दाचा अर्थ दिन येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधा. समीर आणि त्याचा मित्र दररोज व्यायाम करतात. यापैकी सर्वनाम आहे त्याचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5. खालील प्रश्नात वाक्प्रचार व त्या वाक्प्रचाराचा अर्थ यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधा. अ. केसाने गळा कापणे, सर्व बाजूंनी संकट येणे, चूक. ब. डोळे झाक करणे, पाडत ठेवणे, चूक. क. नाक कापणे, अपमान करणे, बरोबर. तर अ आणि ब या अयोग्य जोड्या आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ब. प्रश्न 6 ते 8 साठी सूचना. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. प्रश्न 6. टिंबटिंब हा प्राणी वेगाने धावतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घोडा. प्रश्न 7. या प्राण्याच्या आवाजाला टिंबटिंब असे म्हणतात. घोड्याच्या आवाजाला खिंकाळणे असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8. टिंबटिंब हे या प्राण्याचे पिल्लू आहे. घोड्याच्या पिलाला शिंगरू असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9. कोकिळ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोकिळा. प्रश्न 10 व 11 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. उतारा वाचूयात. महाराष्ट्रामध्ये कोकण आणि गोवा या राज्यात उष्ण व दमट हवामान तसेच तांबडी माती असल्याने फणसाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. फणसाच्या फळांना बाहेरून काटेरी आवरण व आत मधुर गरे असतात. फणस या झाडाच्या कापा फणस आणि बरका फणस या 2 जाती आहेत. फणसाच्या झाडाची पाने हिरवी, जाड व लंब गोलाकार असतात. या झाडाच्या खोडालाच साधारणपणे दंडगोलाकार आकाराची फळे येतात. फणसाच्या गऱ्यामध्ये बी असते. या बीला आदळी म्हणतात. फणस पिकल्यावर तो फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणसाचे लाकूड टिकाऊ असल्याने त्याचा उपयोग घरे बांधण्यासाठी, फर्निचर व होड्या तयार करण्यासाठी केला जातो. प्रश्न 10. खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती? अ. कापा, बरोबर. ब. आढळी, चूक. क. लंबगोलाकार, चूक. ड. बरका, बरोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि ड योग्य. प्रश्न 11. वरील उतार्यासंबंधी किती विधाने योग्य आहेत? अ. फणसाच्या फळांना आतून काटेरी आवरण व बाहेरून मधुर गरे असतात, चूक. ब. फणसाच्या झाडाची पाने पातळ व तांबड्या रंगाची असतात, चूक. फणसाच्या खोडालाच दंडगोलाकार आकाराची फळे येतात, बरोबर.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. भिरार वारा उन्हात धारा अवखडच जरा, हिरवे मळे तुडुंब तळे पाखरूच खेळे, झुल्यावरी पान पाचूच रान धरेच वाण, आभाळी कमान इंद्रधनुंचे तोरण सप्तरंगी उधळण, पंचमी पैंजण हिरवे अंगण देखणा श्रावण, आला श्रावण मंजुळ गायन हरखेल ना कोण. मंगला पाडेकरांची ही कविता आहे. प्रश्न 12. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? पाचूचं रान बरोबर, पंचमी पैंजण बरोबर, आभाळी कमान बरोबर, मंजुळ पान चूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंजुळ पान. प्रश्न 13. कवितेत मराठी महिन्यातील कितव्या क्रमांकाच्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे? कवितेमध्ये श्रावण या महिन्याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचा क्रमांक आहे 5वा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5व्या. प्रश्न 14. नेताजी ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास दिली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. प्रश्न 15. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. यामध्ये हार या शब्दाला अधोरेखित करण्यात आलेला आहे. पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला याचाच अर्थ फुलांनी गुंफलेली माळ त्याच्या गळ्यात टाकण्यात आली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16. अहिल्यानगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? पर्याय आहेत गर, नग, हिरवा, नर. यापैकी हिरवा हा शब्द तयार होणार नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरवा. प्रश्न 17. जशी टोळी चोरांची तशी मोळी कशाची? पर्याय आहेत गवताची, दुर्वांची, उसांची, केसांची. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उसांची. प्रश्न 18. खालीलपैकी मिलिंद या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पर्याय आहेत अली, भृंग, भ्रमर, यामिनी. यापैकी अली, भृंग आणि भ्रमर हे मिलिंद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यामिनी. प्रश्न 19. सोबतच्या शब्दकोड्यात तीनही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्द तयार होत आहेत कक्ष, कप आणि कट. प्रश्न 20. पुढील वाक्यातील क्रियापद शोधा. ताईने काल प्रथमच मतदान केले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केले. प्रश्न 21. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? घागरी, चुली, साड्या हे तीनही अनेकवचनी शब्द आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नक्कल. प्रश्न 22. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण सोडवणार आहोत 2025 साली झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेची इयत्ता 3री मराठी माध्यमाची, सेमी इंग्रजी माध्यमाची वर्तमान काळ. 2. गणेशच्या शाळेची सहल मंगळवारी जाईल भविष्यकाळ. रविवारी संतोषचे मामा आले होते भूतकाळ. प्रदीप भाजीपाला विकत घेत आहे वर्तमान काळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24 व 25 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. अगं गीता, माझा पेन कुठे आहे? आत्ताच तर तुम्ही लिहत होता, ठेवला तरी कुठे? आई, बाबांच्या वस्तू नेहमीच कशा ग हरवतात? पुष्पा म्हणाली. बाबा, तुमच्या बॅगेत तरी बघा, सुमित म्हणाला. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? संदेश घरात येताना म्हणाला. अरे, माझा पेन हरवला. छान, संदेश हसत म्हणाला. जरा शर्टचा खिसा तपासा म्हणजे सापडेल. म्हणूनच म्हणतात काखेत कळसा गावाला वळसा.
वरील संवादात एकूण किती जणांनी सहभाग घेतला आहे? संवादामध्ये आई, बाबा, पुष्पा, सुमित आणि संदेश या 5 जणांनी सहभाग घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5. प्रश्न 25. खालीलपैकी कोणाचा पेन हरवला आहे? पर्याय आहे संदेश, गणेश, सुमित, गीता. हा बघा थोडा ट्रिक क्वेश्चन आहे. यामध्ये संदेश हा सुमितचा मित्र आहे, तो बाहेरून आलाय. सुमित पेन शोधण्यास मदत करत आहे. गीताला विचारले गेले आहे की माझा पेन कुठे आहे? म्हणजे एकच नाव उरते गणेश, जे बाबांचे नाव आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गणेश. विभाग 2 गणित. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील. प्रश्न 26. सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न 27. 2, 2, 5 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 225. प्रश्न 28. खालील प्रश्नातील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. पहिल्या आकृतीमध्ये 1 वाजलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 1:15 आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये 1:30 झालेली आहेत. म्हणजेच प्रत्येक आकृतीमध्ये 15 मिनिटांचे अंतर आहे. याचाच अर्थ पुढील आकृतीमध्ये 1:45 झालेली असतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29. 547, 369, 561, 409, 396 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? उतरता क्रम लावताना सर्वात आधी सर्वात मोठी संख्या लिहायची असते आणि त्यापुढे त्यापेक्षा लहान लहान संख्या लिहत जायच्या असतात. सर्वात मोठी संख्या आहे 561, दुसरी संख्या आहे 547, तिसरी संख्या असणार आहे 409, चौथी संख्या आहे 396 आणि पाचवी संख्या आहे 369. तर चौथ्या क्रमांकावर येणार आहे 396. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 30. खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 31 व 32 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यामध्ये आपल्याला खेळांचे प्रकार व ते खेळ खेळणाऱ्यांची संख्या दिलेली आहे. प्रश्न 31. बुद्धिबळ व टेबल टेनिस खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या एकूण किती? बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 3 आणि टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 4. 3 आणि 4 यांची बेरीज केल्यास उत्तर येत आहे 7. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. प्रश्न 32. खालीलपैकी कोणता खेळ सर्वात जास्त खेळाडू खेळतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॅरम. 6 विद्यार्थी हा खेळ खेळतात. प्रश्न 33. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? पर्याय क्रमांक 1. 150 चा अर्धा भाग 75 आहे. बरोबर. 200 चा पाव भाग 50 आहे. बरोबर. 300 चा पाऊण भाग 100 आहे. चूक, कारण 300 चा पाऊण भाग हा 225 आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 34. सोबतच्या घड्याळात आणखी किती मिनिटांनी 3:45 वाजतील? घड्याळामध्ये तास काटा हा 3 आणि 4च्या मध्ये आहे. मिनिट काटा हा 3 वर आहे. याचाच अर्थ 3:15 झालेली आहेत. 3:45 म्हणजे 3:45. तर 30 मिनिटांनी 3:45 वाजणार आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 30 मिनिटे. प्रश्न 35. सोबतच्या आकृतीमधील छायांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो? आकृतीमध्ये एकूण 16 भाग दिलेले आहेत. त्यापैकी अछायांकित भाग हे 6 आहेत. तर 6/16
हे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36. खालीलपैकी लघुकोन कोणता आहे? अ. काटकोन, ब. लघुकोन, क. विशालकोन, ड. लघुकोन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न 37. सोबतच्या चित्रातील आकार कसा आहे? चित्रामध्ये आपल्याला पुस्तक दिलेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इष्टिकाचिती. प्रश्न 38. खालीलपैकी संख्यांच्या अंकी व अक्षरी लेखन केलेल्या एकूण किती जोड्या योग्य आहेत? अ. 270 बरोबर, ब. 138 चूक, येथे 148 असायला हवे, क. 550 बरोबर, ड. 991 बरोबर. तर यापैकी अ, क आणि ड हे 3 जोड्या बरोबर आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3. प्रश्न 39. खालीलपैकी विषम संख्या कोणती आहे? ज्या संख्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्या विषम असतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 761. प्रश्न 40. एक बस 1 तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. त्या बसला पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागला. तर पुणे ते सातारा अंतर किती? यामध्ये ही बस 1 तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. बसने एकूण 3 तास प्रवास केला आहे. म्हणजेच 45 या संख्येला 3 ने गुणाकार करावा लागेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 135 किलोमीटर. प्रश्न 41. 5.25 मीटर तारेपैकी 250 सेंटीमीटर तार वापरली तर किती तार शिल्लक राहिली? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 5.25 मीटर म्हणजेच 525 सेंटीमीटर. 525 सेंटीमीटर मधून 250 सेंटीमीटर तार वापरली गेली आहे. तर 525 मधून 250 आपल्याला वजा करायचे आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 275 सेंटीमीटर. प्रश्न 42. मध्यान्हपूर्व 11:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना मध्यान्होत्तर 2:15 वाजता संपला. तर तो क्रिकेटचा सामना किती मिनिटे चालला? या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्नाच्या क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. प्रश्न 43. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे? ज्या अपूर्णांकांतील अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 15/12. प्रश्न 44. सोबतच्या चौकोनाचे निरीक्षण करा व दिलेल्या वर्णनावरून चौकोनाचा प्रकार ओळखा. लगतच्या 2 लहान बाजू सारख्या आहेत. लगतच्या 2 मोठ्या बाजू सारख्या आहेत. समोरासमोरील विशालकोन समान आहेत. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पतंग. प्रश्न 45. 3, 5, 0 हे अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? संख्या तयार होतील 350, 305, 530 आणि 503. तर या 4 संख्या तयार होतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 4. प्रश्न 46. प्रथमेशकडे 1,200 जनावरे होती. त्यातील 35 म्हशी, 57 गायी व उर्वरित शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? प्रथमेशकडे एकूण 125 जनावरे आहेत. त्यापैकी 35 म्हशी, 57 गायी आहेत. 35 आणि 57 यांची बेरीज केल्यास उत्तर येत आहे 92. तर 125 मधून आपल्याला आधी 92 वजा करायचे आहेत. उत्तर येत आहे 33. म्हणजेच प्रथमेशकडे 33 शेळ्या आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे की शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? गायी आहेत 57 आणि शेळ्या आहेत 33.
तर 57 मधून 33 वजा केल्यास उत्तर मिळत आहे 24. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24 ने. प्रश्न 47. खालीलपैकी योग्य गुणाकार असलेला पर्याय शोधा. अ 5 गुणिला 0 बरोबर 50. चूक. उत्तर 0 असायला हवे. ब 9 गुणिला 8 बरोबर 72 बरोबर. क 6 गुणिला 7 बरोबर 13. चूक. येथे उत्तर 63 असायला हवं. ड 4 गुणिला 1 बरोबर 4 बरोबर. यापैकी ब आणि ड हे पर्याय योग्य आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 48. पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, म्हणजेच पाव लिटर बरोबर 250 मिलीलिटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 49. सन 2025 या वर्षातल्या जानेवारी महिन्यातील एकूण दिवस व फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस यांची बेरीज किती? यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख आलेला आहे, म्हणून 2025 हे वर्ष लीप वर्ष होतं की नाही हे आपल्याला सर्वात आधी बघावे लागेल. 2025 ला जर आपण 4 ने भाग दिला तर निशेष भाग जात नाही, म्हणजेच हे लीप वर्ष नाही. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील दिवसांची संख्या असणार आहे 28 आणि जानेवारी महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. तर 31 आणि 28 यांची बेरीज केल्यास उत्तर येत आहे 59. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 59 दिवस. प्रश्न 50. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोन हे 60 अंश मापाचे असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समभुज त्रिकोण. प्रश्न 51. सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत? आकृती चौरसाची आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12. प्रश्न 52. 1000 या संख्येचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते? अ 1000 बरोबर. ब 100 चूक. क 1 सहस्र बरोबर. ड 10 सहस्र चूक. म्हणजेच अ आणि क हे योग्य पर्याय आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि क योग्य. प्रश्न 53. 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण किती संख्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9. प्रश्न 54. खालीलपैकी एकूण किती उदाहरणात फक्त बेरीज करावी लागेल? अ महेशने 35 रुपयांची कंपास पेटी व 27 रुपयांचा पेन घेतला, तर तो दुकानदाराला एकूण किती रुपये देईल? यामध्ये फक्त बेरीज करावी लागेल. ब 5 बिस्किट पुड्यांची किंमत 80 रुपये असल्यास एका बिस्किट पुड्याची किंमत किती? या उदाहरणामध्ये भागाकार करावा लागेल. क सुहासने 700 रुपयांची बॅट व 100 रुपयांचा चेंडू विकत घेतला, तर बॅटची किंमत चेंडूपेक्षा कितीने अधिक आहे? यामध्ये वजाबाकी करावी लागेल. ड गौरवने 55 चिकूची, 72 सीताफळाची व 48 आंब्याची झाडे लावली, तर त्याने एकूण किती झाडे लावली? हे बेरीजेचे उदाहरण आहे. तर अ आणि ड यामध्ये बेरीज करावी लागेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2. प्रश्न 55. वजाबाकी करा व योग्य उत्तराचा पर्याय शोधा. याची वजाबाकी केल्यास उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4, 1 तास 16 मिनिटे. प्रश्न 56. गौरवने त्याच्या पगारातील 4/12 भाग खरेदीवर व 3/12 भाग फिरण्यावर खर्च केला आणि उर्वरित पगार बचत केला, तर त्याने पगारातील किती भाग बचत केला? तर सर्वात आधी आपल्याला 4/12 आणि 3/12 यांची बेरीज करायची आहे. उत्तर येत आहे 7/12. आता 7/12 हा खर्च झालेला आहे, तर एकूण जो पगार आहे तो आहे 12/12. त्यामधून आपल्याला 7/12 वजा करायचे आहे. उत्तर येत आहे 5/12, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 57. एका चौरसाची परिमिती 24 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची बाजू किती? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज.
चौरसाला एकूण 4 बाजू असतात. 24 ही परिमिती आहे. तिला जर 4 बाजूंनी भाग दिल्यास उत्तर येत आहे 6. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 सेंटीमीटर. प्रश्न 58. 5, 7, 8 या संख्येतील अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत किती? 7 या अंकाला अधोरेखित केलेले आहे. याची दर्शनी किंमत आहे 7. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 59. स भागीला 4 बरोबर 20. तर स बरोबर किती? स ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर 20 गुणिला 4 केल्यास उत्तर येत आहे 80 आणि हीच स ची किंमत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न 60. 20 रुपयांच्या 10 नोटा देऊन त्या बदल्यात 50 रुपयांच्या एकूण किती नोटा मिळतील? 20 रुपयांच्या 10 नोटा म्हणजेच 20 गुणिला 10 उत्तर येत आहे 200. म्हणजे एकूण 200 रुपये आहेत. याचे रूपांतर जर आपल्याला 50च्या नोटांमध्ये करायचे असेल तर 200 ला 50 ने भाग द्यावा लागेल. उत्तर येत आहे 4. म्हणजेच 50 रुपयाच्या 4 नोटा मिळतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न 61. सन 2024 चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता. तर त्याच महिन्यातील 30 तारखेला कोणता वार असेल? कोणत्याही तारखेचा वार 7 दिवसांनी परत येत असतो. म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा होता 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला गुरुवार होता. 15 मध्ये जर 7 मिळवले तर उत्तर येतात 22. म्हणजेच 22 तारखेला पण गुरुवार होता. 22 मध्ये 7 मिळवले उत्तर येत आहे 29. तर 29 तारखेला देखील गुरुवार होता. म्हणजेच 30 तारखेला शुक्रवार असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. प्रश्न 62. 3/8, 7/8, 5/8, 2/8 आणि 4/8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? बघा, या सर्व अपूर्णांकांचा छेद हा समान आहे. म्हणजे आपल्याला फक्त अंशांचा विचार करायचा आहे. त्यानुसार पाहिले तर उतरत्या क्रमानुसार सर्वात मोठा अपूर्णांक आहे 7/8. त्यानंतर येईल 5/8. मग येईल 4/8. मग येईल 3/8 आणि सर्वात शेवटी 2/8. तर दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक आहे 5/8. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5/8. प्रश्न 63. या आकृतीचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किरण. प्रश्न 64. खालीलपैकी खुली आकृती कोणती नाही? यामध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या खुल्या आकृत्या आहेत. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 65. 20 गुणिला 5 भागीला 25 चौकट 8 गुणिला 5 भागीला 10. तर रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहिलं पद पाहूयात. 20 गुणिला 5 भागीला 25. 20 गुणिला 5 उत्तर येत आहे 100 आणि 100 ला 25 ने भाग दिल्यास उत्तर येत आहे 4. आता दुसरे पद पाहूयात. 8 गुणिला 5 उत्तर येत आहे 40 आणि 40 ला 10 ने भाग दिल्यास उत्तर येत आहे 4. म्हणजे चौकटीच्या दोन्हीही बाजूला सारखे अंक आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 66. 702 वजा चौकोन बरोबर 406. तर चौकोनात येणारी संख्या कोणती? 702 मधून एक संख्या वजा केली तर 406 येत आहे. आपल्याला जर चौकोनातील संख्या काढायची आहे तर 702 मधून आपल्याला 406 वजा करायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 296. प्रश्न 67. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात चिन्हाच्या जागी समान अंक असल्यास चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहे. प्रश्न 68. 3 किलोग्रॅम अधिक 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? सर्वात आधी आपल्याला 3 किलोग्रॅम आणि 2 किलोग्रॅमची बेरीज करायची आहे. 3 अधिक 2 बरोबर 5 किलोग्रॅम. उत्तर आपल्याला ग्रॅम मध्ये विचारले आहे. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. तर 5 किलोग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5000. प्रश्न 69. खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. पावणे 12 रुपये, 12 रुपये 75 पैसे. चूक. पावणे 12 म्हणजे 11 रुपये 75 पैसे. पर्याय 2 2.5 रुपये, 2 रुपये 25 पैसे. चूक. 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये 50 पैसे. पर्याय 3 4.25 रुपये, 4 रुपये 25 पैसे. बरोबर. पर्याय 4 7 रुपये बरोबर 7000 पैसे. चूक. 1 रुपया म्हणजे 100 पैसे तर 7 रुपया म्हणजे 700 पैसे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 70. 4/7 या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे कराल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4/7. प्रश्न 71. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित केलेला आहे? अ या आकृतीमध्ये आकृतीचे एकूण 4 भाग आहेत. त्यापैकी 3 भाग रेखांकित आहेत म्हणजे पाऊण भाग आहे. बरोबर. ब आकृतीमध्ये 4 पैकी 2 भाग रेखांकित आहे म्हणजे अर्धा भाग रेखांकित आहे. क आकृतीमध्ये 4 पैकी 3 भाग रेखांकित आहे म्हणजेच पाऊण भाग रेखांकित आहे. आणि चौथ्या आकृतीतील सर्व भाग हे समान नाहीत म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न 72. पावणे 800 या संख्येची विस्तारित रूपातील माहिती योग्य प्रकारे कोणती आहे? पावणे 800 म्हणजे 800 ला 25 कमी 775. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 70 अधिक 700 अधिक 5. प्रश्न 73. 445 अधिक 20 अधिक 304 बरोबर किती? या तिघांची बेरीज केल्यास उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2 769. प्रश्न 74. 9/17 वजा 7/17 बरोबर किती? दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणून आपल्याला फक्त अंशांची वजाबाकी करायची आहे. 9 वजा 7 बरोबर 2. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2/17. प्रश्न 75. 4 अधिक 16 भागीला 4 बरोबर किती? या पदावलीमध्ये बेरीज आणि भागाकार 2 क्रिया दिलेल्या आहेत. बॉडमॉस नुसार आपल्याला सर्वात आधी भागाकार करायचा आहे. तर 16 भागीला 4 उत्तर येत आहे 4 आणि 4 अधिक 4 बरोबर 8. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. अशा प्रकारे पहिला पेपर आपला सोडवून झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत याच वर्गाची पेपर 2 ची प्रश्नपत्रिका. सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.